नमस्कार मंडळी, सॅम्स किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आहे ना सध्या दिवाळी फराळ सिरीज करत आहोत। तर आजचा आपला आहे ना तिसरा फराळ आहे, अगदी खुसखुशीत आणि सगळ्यांना आवडणारा मस्त असा पातळ पोह्याचा चिवडा। फ्रेंड्स, दिवाळी फराळातला ना सर्वात सोपा पदार्थ म्हणजे पातळ पोह्याचा चिवडा। हो, सोपा तर आहे, फक्त छोटे छोटे काही टिप्स फॉलो केले तर नक्कीच हा चिवडा जो आहे तो महिनाभर मस्त कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट राहतो। इकडे पूर्वतयारी केलेली आहे आपण। इकडे आहे ना वाट्यांमध्ये सगळे ना साहित्य काढून घेतलेले आहे, जसं की फुटाण्याची डाळ, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेली मिरची आणि तीळ। मिरची ही तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही काढून घ्यायची आहे। इथे मी अर्धा किलो आहे ना पातळ पोहे घेतलेत, चाळणीतनं छानपैकी आहे ना चाळून घ्यायचे, म्हणजे त्यातला जो बारीकसा कचरा असतो किंवा चुरा असतो तो सगळा निघून जातो। ही जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची, नाही तर काय होतं माहिती आहे, चाळून न घेता आपण जर भाजले तर खाली सगळा तो कचऱ्यांना लागून जळू शकतो आणि मग आपल्या पोह्याचा रंग आहे ना तो चेंज होऊ शकतो। तिथे पोहे ज्या वेळेला आपण आहे ना भाजतो त्यावेळेला थोडंसं मीठ घालून 2 चमच्यांनी मस्तपैकी आहे ना असं कुरकुरीत भाजून घ्यायचं। सगळे पोहे भाजून झाल्यावर मोठ्या पातेल्यात काढायचे। आता सुरुवातीला जे जिन्नस घेतले ते तळून घ्यायचे। तर इकडे मी सुरुवातीला ना फुटाण्याची डाळ तळलेले, त्याला काही वेळ लागत नाही कारण भाजलेले असतात। शेंगदाणे मंद गॅसवर आपण किंवा लो फ्लेमवर मस्त कुरकुरीत असे लालसर तळून घ्यायचे। खोबऱ्याचे काप इकडे आहे ना तळून घ्यायचे, पण इकडे एक टीप आहे की आहे ना एकदम लालसर भाजायचे नाही, थोडेसे गुलाबी झाले की बाहेर काढायचे आणि गुलाबीहून बाहेर काढले की रंग चेंज होतो, डार्क होतो। जास्त जर भाजले तर मग करपट लागतात। आता कढीपत्ता त्यात टाकला की 1-2 मिनटं तसंच ठेवायचं, त्याचे बुडबुडे सगळे बंद झाले की कढीपत्ता काढायचा। ही आहे खूण कढीपत्ता कुरकुरीत तळल्याची। त्यानंतर त्याच तेलात आपण ना बारीक चिरलेली मिरची तळून घ्यायची, त्याचा रंग चेंज होईपर्यंत बुडबुडे थांबतात, म्हणजे आपली जी मिरची आहे ती मस्त कुरकुरीत तळली गेली आहे। त्यानंतर मोहरी, हळद, हिंग आणि तीळ इकडे घालून घ्यायचं, गॅस बंद करायचा महत्त्वाचं म्हणजे। आणि हळद घालताना जास्त हळद घालायची नाही, खूप पिवळा धमक आपला चिवडा नको आहे। पातेल्यात ही फोडणी सगळी ना काढून घ्यायची। त्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं आंबटपणासाठी आपण आमचूर पावडर घातलेली 1 ते 2 चमचे थोडीशी स्प्रेड करून घालायची आणि मस्तपैकी मिक्स करून पूर्ण चिवडा गार झाल्यावरच आहे ना आपण डब्यात भरायचा आहे। तसाच भरला तर तो चिवडा मऊ पडू शकतो। ही आहे सर्वात महत्त्वाची आणि शेवटची टिप। या पद्धतीने जवळजवळ एक अर्धा किलो चिवडा तयार होतो। थँक्यू।